आज आपण बघणार आहोत उपवासाचा कुरकुरीत आणि जाळीदार डोसा कसा बनवायचा। बऱ्याच लोकांना उपवासामध्ये कमी तेलकट म्हणजे तळलेले पदार्थ नको असतात किंवा पचायला हलके असे पदार्थ हवे असतात, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप परफेक्ट आहे। रोज ती सारखी साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडे किंवा बटाट्याची भाजी जर खाऊन कंटाळला असाल तर हा क्रिस्पी डोसा एकदा नक्की बनवून बघा। सोबतच या डोस्याबरोबर खायला चटपटीत आणि चमचमीत अशी एनर्जी बूस्टर चटणी कशी बनवायची तेही मी इथे दाखवलेलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ आणि रेसिपी तुम्हाला खूप आवडेल। आता आधी आपण डोस्याचं बॅटर बनवायसाठी प्रमाण कोणतं घ्यायचं आणि कसं घ्यायचं ते इथे बघणार आहोत। तर मी इथे 1 कप वरई घेतलेली आहे, म्हणजेच भगर, हिंदीमध्ये याला समाके चावल बोलतात। तर इथे मी 1 कप हे भगर घेतलेलं आहे आणि इथे आपण हे भगर आता बाउलमध्ये घालून घ्यायचं आहे। हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे। 1 कप वरईसाठी आपल्याला अर्धा कप साबुदाणा असं प्रमाण घ्यायचं आहे। साबुदाणा आपल्याला वरईपेक्षा कमीच घ्यायचा आहे। साबुदाणा जर जास्त घेतला तर डोसे कुरकुरीत होत नाहीत किंवा चिकट होतात। तर इथे मी 1 कप वरईला अर्धा कप साबुदाणा घातलेला आहे। हे प्रमाण जर लक्षात ठेवलं तर डोसे परफेक्ट होतात। तर आता आपल्याला दोघांना चांगलं व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। साबुदाणा आणि वरई मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला यांना भिजत ठेवायचं आहे। भिजवण्यासाठी मी इथे नॉर्मल पाणी घालत आहे। जर तुम्हाला घाई असेल किंवा लवकर बनवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी गरम पाणी सुद्धा घालू शकता, त्यामुळे ते लवकर भिजेल। जर तुम्हाला डोसे दुपारी बनवायचे असतील तर तुम्ही हे सकाळी भिजत ठेवा, म्हणजे व्यवस्थित भिजतील आणि पीठ चांगलं तयार होईल। आता आपल्याला यांना 2 ते 3 तास भिजत ठेवायचं आहे। जेवढं जास्त वेळ तुम्ही भिजत ठेवाल तेवढे डोसे अधिक छान जाळीदार होतात आणि कुरकुरीत होतात। चला तर या डोस्यांसोबत खायला चटपटीत आणि चमचमीत अशी एनर्जी बूस्टर चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी बघून घेऊया। इथे मी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करत ठेवलेला आहे। तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये खोबरा आणि शेंगदाणे घालायचे आहेत। मी इथे सुका खोबरा घेतला आहे, तुम्ही पाहिजे तर ओला खोबरा सुद्धा घेऊ शकता। उपवासाला चटणी बनवताना नुसती खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी बनवू नयेत, तर मिक्स वस्तू घेऊन चटणी बनवायची, म्हणजे शेंगदाणा, खोबरा आणि तीळ। उपवासामध्ये बराचदा आपल्याला थकवा जाणवतो आणि तो थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शेंगदाणा, खोबरा आणि तीळ खूप मदत करतात। तर आपण या ठिकाणी खोबरा, शेंगदाणा आणि तिळाची चटणी बनवणार आहोत। खोबरा आणि शेंगदाणा व्यवस्थित मी 2 मिनिटं परतून घेतला आहे। तर आता मी ते 1 ते 1.5 चमचा तीळ सुद्धा घालणार आहे। तुम्ही कोणत्याही उपवासाची चटणी बनवली तरी त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तीळ नक्की घाला, शरीरासाठी खूप छान असतात आणि एनर्जी पण आपल्याला मिळते। आता मी इथे 3 हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत। ह्या थोड्या तिखट आहेत म्हणून मी मिरच्या कमी घातलेल्या आहेत। बाकी तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण या डोस्याबरोबर जी चटणी बनवायची असते ती थोडी तिखट असली तरच खूप छान लागते खायला। तीळ आणि मिरची घातल्यानंतर मी परत अर्धा मिनिट सगळं परतून घेतलेलं आहे। आता गॅस फ्लेम बंद करायचा आणि सगळं व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर सर्व साहित्य मी इथे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। तर आपण याची चटणी बनवणार आहोत। तर आता इथे मी पाव चमचा जिरं घातलेलं आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर स्किप केला तरी चालेल। जर तुम्ही लसूण खात असाल तर इथे 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या नक्की घाला, चटणीला खूप छान टेस्ट येतो। जर तुम्ही नसेल खात तर स्किप करू शकता। आता मी इथे 1 चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी दही सुद्धा घालू शकता, पण चटणीमध्ये थोडंसं आंबट काहीतरी घाला, म्हणजे याची चव खूप छान येते। आता मी इथे थोडंसं चवीपुरतं सैंधव मीठ घेतलेलं आहे। जर तुम्ही छोटं मिक्सरचं भांडं घेतलं असेल चटणी बनवायला तर आधी हे एकदा असंच कोरडं फिरवून घ्या, नंतरच पाणी घाला, नाहीतर बहुतेक वेळा भांड्यातनं पाणी बाहेर पडतं आणि चटणीही व्यवस्थित पिसत नाही। मी एकदा असंच कोरडं सगळं साहित्य फिरवून घेतलेलं आहे। नंतर गरजेप्रमाणे आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि परत एकदा फिरवून घ्यायचं आहे। इथे मी कोथिंबीर घालायला विसरली होती, त्यामुळे मी आता कोथिंबीर घालून परत चटणी एकदा फिरवून घेते। कोथिंबीर घालून फिरवल्यानंतर चटणीला खूप छान रंग आलेला आहे। तर आपली इथे चटपटीत अशी एनर्जी बूस्टर चटणी तयार आहे। ही चटणी डोस्याबरोबर खायला खूप छान लागते। या चटणीला तुम्ही असंही खाऊ शकता किंवा जर तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तुम्ही राईचा किंवा कढीपत्त्याचा तडका देऊ शकता, पण मला ही चटणी अशीच आवडते, कमी तेलकट आणि खूप साधी सोपी। चटणी आपण बाजूला बनवून तयार करून ठेवलेली आहे। तर आता डोस्याचं बॅटर बनवून घेऊया। मी हे भगर आणि साबुदाणा सकाळी भिजत ठेवलेले होते। आता दुपारी मी हे लगेचच पिसून लगेचच याचे डोसे बनवून घेणार आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे। जे पाणी आपण भिजत घालताना ठेवलेलं होतं तिथलंच मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला जास्त पाणी घ्यायचं नाही, जसं लागेल तसं आपण पाणी नंतर घालू शकतो। तर भगर आणि साबुदाण्याबरोबर मी इथे कच्चा बटाटाही घालणार आहे। तर मी इथे मीडियम साईजचा 1 कच्चा बटाटा सोलून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, तेही आपल्याला या बॅटरमध्ये पिसून घ्यायचे आहेत। बटाट्याची क्वांटिटी तुम्ही इथे जास्तही घेऊ शकता। तर बटाटे घालून झाल्यानंतर मी इथे चवीपुरतं सैंधव मीठ घालून घेते। मीठ पाहिजे तर तुम्ही सर्वात शेवटी बॅटर बनवून झाल्यानंतरही घालू शकता। आता लागेल तेवढं पाणी घालून आपल्याला याचं एक बारीक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर तुम्ही बघू शकता, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही, मीडियम कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे।
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। बॅटर थोडंसं मीडियम घट्ट असलं तर ते पसरवताना पटकन पसरले जातात आणि डोसेसुद्धा पातळ आणि कुरकुरीत होतात। शिवाय डोस्याला जाळीही खूप छान येते। चला तर आपण लगेचच डोसे बनवून घेऊया। मी इथे नॉनस्टिक तवा गरम करत ठेवलेला आहे। तुम्ही पाहिजे तर बिळाचा तवासुद्धा वापरू शकता। सर्वात आधी लो टू मीडियम गॅसवरती तवा 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅस फ्लेम कमी करून आपल्याला बॅटर घालायचं आहे आणि व्यवस्थित पातळ असे डोसे पसरून घ्यायचे आहेत। डोस्याचं बॅटर घालताना आणि किंवा डोसा पसरून घेताना आपल्याला गॅस फ्लेम कमी ठेवायची आहे, म्हणजे डोस्याचं पीठ पडीला चिकटणार नाही किंवा डोसे वरती येणार नाहीत। एकदा का डोसा व्यवस्थित पसरून झाला की गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि वरून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। 2 मिनिटं गॅसची फ्लेम हाय ठेवून आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा डोसा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता डोस्याला किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि डोसा मस्त कुरकुरीत क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन असा भाजून झालेला आहे। तर आपण डोस्याला अशी घडी पाडून घेऊया। तर या ठिकाणी आपला क्रिस्पी गोल्डन आणि कुरकुरीत जाळीदार डोसा तयार झालेला आहे। या डोस्यांना भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही किंवा लवकरही ड्राय होतात आणि शिवाय चिकटही होत नाही। तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे डोसे बनवून तयार करायचे आहेत। चला तर तुम्ही सुद्धा उपवासाला हे क्रिस्पी आणि जाळीदार डोसे नक्की बनवा आणि सोबतच जी आपण चटणी बनवलेली आहे ती चटणी या डोस्यांबरोबर खूप छान लागते। जर तुम्हाला हा माझा रेसिपी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल बटन दिलेले आहे ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील। चला तर परत भेटूया एका नवीन रेसिपी सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाकीची रेसिपी व्हिडिओ सुद्धा बघत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। आणि सर्वात शेवटचं म्हणजे थँक्स फॉर वॉचिंग।